नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहतोय 10th स्टँडर्ड सायन्स पार्ट 1 लेसन नंबर 8 मेटलर्जी. मेटलर्जी या लेसनचा फर्स्ट पार्ट आपण पाहिलेला आहे. आज आपण सेकंड पार्ट पाहतोय, ज्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत रिॲक्शन ऑफ मेटल्स विथ सॉल्ट्स ऑफ अदर मेटल्स. ओके, सो नेमका याचा अर्थ काय तो पाहण्याआधी आपल्याला एक एक्सपेरिमेंट करायचा आहे. ॲपॅरेटस आहेत की कॉपर वायर घ्यायचा आहे, आयर्न नेल ज्याला की आपण खिळा म्हणतो, बीकर और बिग टेस्ट ट्यूब एक्सेट्रा. केमिकल्स एक्वेशियस सोल्युशन ऑफ फेरस सल्फेट FeSO4चं आपल्याला एक्वेशियस सोल्युशन घ्यायचं आहे आणि कॉपर सल्फेट CuSO4चं आपल्याला एक्वेशियस सोल्युशन घ्यायचं आहे. सो टेक अ क्लीन कॉपर वायर अँड अ क्लीन आयरन नेल. तुम्हाला एक स्वच्छ अशी कॉपर वायर घ्यायची आहे आणि स्वच्छ आयरन नेल घ्यायचं आहे. डिप द कॉपर वायर इन फेरस सल्फेट सोल्युशन अँड द आयरन नेल इन कॉपर सल्फेट सोल्युशन. जी कॉपर वायर तुम्ही घेतलेली आहे तर ती तुम्हाला फेरस सल्फेट सोल्युशन म्हणजे FeSO4च्या सोल्युशनमध्ये ठेवायची आहे. जसं की या ठिकाणी दाखवलेलं आहे की हे जे आहे फेरस सल्फेटचं सोल्युशन आहे, यामध्ये कॉपर वायर डिप केलेली आहे. आणि दुसरं जे आहे हे कॉपर सल्फेटचं सोल्युशन आहे, ज्याच्यामध्ये आयरन नेल डिप केलेलं आहे. ओके, कीप ऑन ऑब्झर्विंग कंटिन्युअसली ॲट अ फिक्स्ड इंटरवल ऑफ टाईम. तुम्हाला त्याच्यावरती लक्ष ठेवायचं आहे आणि काय ऑब्झर्वेशन आहे ते तुम्हाला नोट डाऊन करायचं आहे. इन विच टेस्ट ट्यूब अ रिॲक्शन हॅज टेकन प्लेस. आता या ठिकाणी आपण 2 टेस्ट ट्यूब घेतलेले आहेत. 1 नंबर टेस्ट ट्यूब आहे, 2 नंबर टेस्ट ट्यूब आहे. फर्स्ट नंबर टेस्ट ट्यूब आहे ज्याच्यामध्ये की आपण घेतलेला आहे कॉपर सल्फेट CuSO4 आणि सेकंड नंबरचं टेस्ट ट्यूब आहे ज्यामध्ये आपण घेतलेलं आहे फेरस सल्फेट. ओके, सो या ठिकाणी फर्स्ट नंबरचं जे टेस्ट ट्यूब आहे ज्याच्यामध्ये की आपण कॉपर सल्फेट घेतलेलं आहे आणि आयरन नेल डिप केलेला आहे, तर त्या ठिकाणी आपल्याला रिॲक्शन घडून येते असं दिसेल. दुसरा प्रश्न असा आहे की हाऊ डिड यू रेकग्नाइज दॅट अ रिॲक्शन हॅज टेक प्लेस. की त्या ठिकाणी रिॲक्शन घडून आलेली आहे ते तुम्हाला कसं कळलं. तर एकतर तुम्हाला माहिती असेल की कॉपर सल्फेट ब्ल्यू कलरचं असतं आणि त्या ठिकाणी जेव्हा आपण त्याच्यामध्ये आयरन नेल डीप केलेलं आहे तर तेव्हा ते जे ब्ल्यू कलरचं कॉपर सल्फेटचं सोल्युशन आहे तर ते कलरलेस होतं आणि त्याच्यावरून आपल्याला असं कळतं की त्या ठिकाणी रिॲक्शन घडून आलेली आहे. सो व्हॉट इज द टाईप ऑफ रिॲक्शन. मग या ठिकाणी जी रिॲक्शन घडलेली आहे तर ती कोणत्या प्रकारची आहे. तर या ठिकाणी डिस्प्लेसमेंट रिॲक्शन घडलेली आहे, कारण आयरन नेल म्हणजे अर्थातच तो Fe म्हणजे त्याचा आपण मॉलिक्युलर फॉर्म्युला किंवा मॉलिक्युलर नेम असणार आहे Fe. ओके, सो या ठिकाणी जे आयरन आहे तर ते कॉपर सल्फेटमध्ये गेलेलं आहे आणि कॉपर जे आहे तर ते सल्फेटसोबत रिॲक्ट झालेलं आहे. म्हणजेच या ठिकाणी Fe प्लस कॉपर सल्फेट जेव्हा रिॲक्ट होणार तेव्हा आपल्याला मिळणार आहे फेरस सल्फेट प्लस कॉपर, म्हणजे या ठिकाणी डिस्प्लेसमेंट रिॲक्शन घडून आलेली आहे. ओके, सो आता आपण बघतोय रिॲक्टिव्हिटी सिरीज ऑफ मेटल्स की नेमकं कोण जास्त रिॲक्टिव्ह आहे किंवा कोणाची रिॲक्टिव्हिटी काय आहे ते आपण कसं ठरवणार. तर त्यासाठी एक रिॲक्टिव्हिटी सिरीज असते. ओके, ज्यामध्ये रिॲक्टिव्हिटी ऑफ मेटल्स जे आहे तर त्याच्या आधारे मेटल्सची रिॲक्टिव्हिटी इन्क्रीजिंग ऑर्डरनी आणि डिक्रीजिंग ऑर्डरनी दाखवलेली असते. सो वी हॅव सीन दॅट रिॲक्टिव्हिटी ऑफ ऑल मेटल्स इज नॉट सेम. आपण आताच पाहिलं की प्रत्येक मेटलची रिॲक्टिव्हिटी काही सेम नसते. या आधीच्या व्हिडिओमध्ये पण आपण सगळे एक्सपेरिमेंट्स पाहिले होते, त्यामधून पण आपण पाहिलं होतं की प्रत्येक मेटलची रिॲक्टिव्हिटी ही वेगवेगळी असते. सो हावेवर द रिएजंट्स ऑक्सिजन, वॉटर अँड ॲसिड्स आर नॉट युजफुल टू डिटरमाइन द रिलेटिव्ह रिॲक्टिव्हिटीज ऑफ ऑल द मेटल्स. मग मेटल्सची रिॲक्टिव्हिटी ठरवण्यासाठी फक्त आपल्याला वॉटर किंवा ॲसिड याचीच गरज, म्हणजे याच्या आधारेच ठरवू शकतो असं काही नाही. ॲज ऑल द मेटल्स डू नॉट रिॲक्ट विथ देम. मग काही मेटल्स असे आहेत जसे की ॲल्युमिनियम आहे, झिंक आहे, की जे कोल्ड किंवा हॉट वॉटरशी रिॲक्ट नाही करत, ते फक्त स्टीमशी रिॲक्ट करतं. मग आपण कसं काय ठरवू शकणार की कोणाची रिॲक्टिव्हिटी जास्त आहे कोणाची कमी आहे. सो असं काय नेसेसरी नाही आहे की आपण फक्त वॉटर किंवा ऑक्सिजन याच्या आधारेच मेटलची रिॲक्टिव्हिटी ठरवू शकतो, तर असं काही नाही आहे. द डिस्प्लेसमेंट रिॲक्शन ऑफ मेटल्स विथ सोल्युशन ऑफ सॉल्ट्स ऑफ अदर मेटल्स सर्व्स दिस पर्पज. मग या पर्पजसाठी आपण डिस्प्लेसमेंट रिॲक्शनचा वापर करू शकतो, कारण डिस्प्लेसमेंट रिॲक्शनमध्ये काय होतं की ज्या मेटलची रिॲक्टिव्हिटी खूप जास्त आहे तो मेटल दुसऱ्या मेटलला डिस्प्लेस करतो आणि त्या ठिकाणी जाऊन बसतो. ओके, आता जसं की जर आपण या ठिकाणी पाहिलं कॉपर सल्फेट आणि आयरन म्हणजे आयरनचे नेल आणि कॉपर सल्फेटमध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी जे आयरन आहे तर ते कॉपर सल्फेटपेक्षा जास्त रिॲक्टिव्ह आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी जे
रिॲक्शन आहे तर त्याच्यामध्ये आयरननी काय केलेलं आहे, सल्फेटसोबत आलेलं आहे आणि कॉपर दूर झालेलं आहे. म्हणजे या रिॲक्शनमध्ये फेरस सल्फेट तयार होते आणि प्लस कॉपर तयार होते. ओके, 2 प्रोडक्ट तयार होत आहेत. सो अशा पद्धतीने या रिॲक्शनमध्ये आयरन जो की जास्त रिॲक्टिव्ह आहे. सो या पर्पजसाठी आपल्याला मेटल्स आणि त्याचे सॉल्ट सोल्युशन्स वापरावे लागणार आहेत. जसं की इफ अ मेटल ए डिस्प्लेस अदर मेटल बी फ्रॉम द सॉल्युशन ऑफ इट सॉल्ट देन इट मीन्स दॅट मेटल ए इज मोर रिॲक्टिव्ह दॅन मेटल बी. याचा अर्थ काय, तर तोच या ठिकाणी आपल्याला इक्वेशन फॉर्ममध्ये सांगितलेला आहे की आपल्याकडे एक मेटल आहे ज्याचं नाव आहे ए. कुठला पण मेटल असेल ज्याला आपण एनी सपोज करतो आहे. त्याचबरोबर सॉल्ट सोल्युशन ऑफ मेटल बी, दुसरा एक मेटल आहे ज्याचं सॉल्ट सोल्युशन आपल्याला घेतलेलं आहे. यांची जेव्हा रिॲक्शन होईल तेव्हा त्यापासून प्रोडक्ट तयार होणार आहे सॉल्ट सोल्युशन ऑफ मेटल ए. म्हणजे मेटल ए या ठिकाणी जास्त हायली रिॲक्टिव्ह आहे ए आणि बीच्या कंपॅरेटिव्हली. सो या ठिकाणी एनी काय केलेलं आहे, ए सॉल्ट सोल्युशनशी रिॲक्ट झालेला आहे आणि बी वेगळा झालेला आहे. तर अशा पद्धतीने या दोघांमध्ये ए आणि बी मेटल्समध्ये जर आपण बघितलं तर ए जास्त रिॲक्टिव्ह आहे. ओके, ए इज मोर रिॲक्टिव्ह दॅन मेटल बी. ओके, so answer from your observation in the previous activity 8.4 which metal is more reactive, copper or iron. आता आपण जे एक्सपेरिमेंट केलं आयरन नेल आणि कॉपर सल्फेटचं, तर त्यामध्ये कोण जास्त रिॲक्टिव्ह आहे, तर आयरन जास्त रिॲक्टिव्ह आहे. ओके, बिकॉज इट डिस्प्लेस्ड त्याने डिस्प्लेस केला आहे कोणाला, कॉपरला, आणि तो फेरस सल्फेट तयार झालेला आहे. ओके, in the previous activity iron has displaced copper from copper sulfate. It means that metallic iron is more reactive than metallic copper. याचा अर्थ मेटॅलिक आयरन जे आहे तर ते कॉपरपेक्षा जास्त रिॲक्टिव्ह आहे. ओके, सो आता या ठिकाणी आपल्याला रिॲक्टिव्हिटी सिरीज बघायची आहे. त्याआधी रिॲक्टिव्हिटी सिरीज म्हणजे काय ते आपण जाणून घेऊया. So scientists have developed the reactivity series by doing many experiments of displacement reaction. डिस्प्लेसमेंट रिॲक्शनचे अनेक एक्सपेरिमेंट्स करून मग त्याच्यामधून सगळ्यात हायली रिॲक्टिव्ह कोण आहे, लेस रिॲक्टिव्ह कोण आहे, हे सगळं काही सायंटिस्टने ठरवलेलं आहे. सो व्हॉट इज रिॲक्टिव्हिटी सिरीज? The arrangement of metals in the increasing or decreasing order of reactivity is called the reactivity series. म्हणजे मेटल्सची अशी अरेंजमेंट त्यांच्या इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी किंवा डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटीमधली सिरीज, ज्याला की आपण रिॲक्टिव्हिटी सिरीज ऑफ मेटल्स असं म्हणतो. सो मेटल्स आर डिवायडेड इन टू द फॉलोविंग ग्रुप्स अकॉर्डिंग टू देअर रिॲक्टिव्हिटी. मग त्यांच्या रिॲक्टिव्हिटीला अनुसरून मेटल्सची 3 ग्रुपमध्ये डिव्हिजन केलेलं आहे. फर्स्ट जे की आहेत हायली रिॲक्टिव्ह मेटल्स, जे खूप हायली रिॲक्टिव्ह आहेत. मग त्याच्यामध्ये पोटॅशियम सोडियम येतं. त्याच्यानंतर मॉडरेटली म्हणजे मीडियम जे आहेत मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल, ज्याच्यामध्ये आपण झिंक आयरन घेतो. आणि नेक्स्ट आहे लेस रिॲक्टिव्ह मेटल्स, ज्याच्यामध्ये आपण कॉपर मर्क्युरी किंवा सिल्वर यांसारखे मेटल्स घेतो. आता या ठिकाणी आपल्याला रिॲक्टिव्हिटी सिरीजचा अभ्यास करायचा आहे. तो कसा करायचा ते आपण बघूया. तर या ठिकाणी आपल्याला मेटल्सची नावं दिलेली आहेत. या ठिकाणी ते कोणाशी रिॲक्ट करतात ते सांगितलेलं आहे. आणि जे वरचे आहेत ते हायली रिॲक्टिव्ह आहेत, मधले आहेत ते मॉडरेटली रिॲक्टिव्ह आहेत, आणि खालचे आहेत तर ते लेस रिॲक्टिव्ह आहेत. ओके, सो जे हायली रिॲक्टिव्ह एलिमेंट्स आहेत तर ते सगळ्याशी रिॲक्शन घडवून आणतात. मग तो वॉटर असेल, ॲसिड असेल किंवा ऑक्सिजन असेल, सगळ्याशी रिॲक्शन घडवून आणतात. सो त्याच्यामध्ये येतात पोटॅशियम, सोडियम, लिथियम, कॅल्शियम. हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पोटॅशियम, सोडियम, लिथियम, कॅल्शियम. नेक्स्ट आहे मॉडरेटली रिॲक्टिव्ह एलिमेंट्स किंवा मेटल्स, जे की फक्त ॲसिड आणि ऑक्सिजनचीच रिॲक्शन घडवून आणतात, जे आहेत मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, झिंक, आयरन, टीन आणि लीड. ओके, त्याच्यानंतर आहेत लेस रिॲक्टिव्ह मेटल्स, जे की आहेत कॉपर, मर्क्युरी आणि सिल्वर, फक्त ऑक्सिजनची रिॲक्शन घडवून आणतात. आणि सगळ्यात जास्त लोअर कोण आहे, सगळ्यात जास्त लेस रिॲक्टिव्ह कोण आहे, जे की कोणाशीच रिॲक्ट होत नाही, तर ते म्हणजे गोल्ड. आता सपोज जर गोल्ड वॉटरशी रिॲक्ट झालं असतं तर आपण गोल्डचे बँगल्स घालू शकलो असतो का? अर्थात ते प्युअर गोल्डचे नसतात, त्याच्यामध्ये काही ते गोल्ड प्युअर गोल्ड जे असतं तर ते इतकं हार्ड नसतं, इतकं कडक नसतं. सो ते त्याच्यापासून जेव्हा दागिने किंवा ऑर्नामेंट्स बनवले जातात तर ते कडक व्हावं यासाठी त्याच्यामध्ये इतर काही मेटल्स पण ॲड केले जातात. परंतु तरीही ते वॉटरशी रिॲक्टिव्ह नाही आहे, ते ॲसिडशी किंवा ऑक्सिजनशी रिॲक्टिव्ह नाही आहे. इट इज व्हेरी लेस रिॲक्टिव्ह आणि त्याच्यामुळे ते सगळ्यात लास्ट आहे. ओके, सो ही होती रिॲक्टिव्हिटी सिरीज, खूप इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट आता आपण पाहतोय रिॲक्शन ऑफ मेटल्स विथ नॉन मेटल्स. मेटल्स आणि नॉन मेटल्स यांची रिॲक्शन. सो जेव्हा मेटल्स आणि नॉन मेटल्स यांची रिॲक्शन होते तेव्हा मोस्टली आयोनिक कंपाऊंड तयार होतं. आयोनिक कंपाऊंड म्हणजे काय ते पण आपण याच लेसनमध्ये पाहणार आहोत. जस्ट वेट अँड वॉच. सो नोबेल गॅस जे की 0 ग्रुपमध्ये आहेत, मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये 18th ग्रुपमध्ये आहेत. हेलियम आहे, निऑन आहे, ऑर्गॉन आहे, झिओन आहे, यांसारखे सगळे गॅसेसेस. ओके, सो डू नॉट टेक पार्ट इन केमिकल रिॲक्शन. मग नोबेल गॅस केमिकल रिॲक्शनमध्ये भाग घेत नाहीत. का घेत नाहीत? तर वी हॅव सीन
from the reaction of metals that cations are formed by oxidation of metals. If we look into the electronic configuration of some metals and non-metals, it will be seen that the driving force behind a reaction is to attain the electronic configuration of the nearest noble gas with complete octet. आता तुम्हाला माहिती आहे की नोबेल गॅस जे असतात त्यांचं ऑक्टेट कंप्लीट असतं. म्हणजेच काय तर ते स्टेबल असतात. ते अनस्टेबल जे एलिमेंट्स असतात तर ते रिॲक्शन घडून आणतात. बट इफ दे आर स्टेबल, त्याच्यामुळे ते स्टेबल असल्यामुळे कोणाशी पण पटकन रिॲक्शन त्यांची घडून येत नाही. ओके, त्यांचं ऑक्टेट म्हणजे आउटरमोस्ट शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स असतात. ओके, सो मेटल्स डू धिस बाय लुझिंग इलेक्ट्रॉन्स वाईल नॉन मेटल्स डू धिस बाय गेनिंग इलेक्ट्रॉन्स. आणि जे मेटल्स किंवा नॉन मेटल्स आहेत, मेटल्स काय करतात, इलेक्ट्रॉन्स लूज करतात, नॉन मेटल्स इलेक्ट्रॉन गेन करतात. त्याच्यामुळे ते इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतात, मेटल्स इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असतात. परंतु नोबेल गॅस जे आहेत तर ते ऑलरेडी कंप्लीट आहेत, ऑलरेडी त्यांचं ऑक्टेट कंप्लीट आहेत, ते केमिकली इनर्ट आहेत. ओके, सो यू हॅव सीन इन द लास्ट स्टँडर्ड दॅट आयोनिक कंपाऊंड ऑफ सोडियम क्लोराइड NaCl इज फॉर्म्ड ॲज सोडियम मेटल गिव्ज अवे 1 इलेक्ट्रॉन वाईल द नॉन मेटल क्लोराइड टेक्स अप 1 इलेक्ट्रॉन. मग आता या ठिकाणी आपण पाहिलेलं होतं की सोडियम क्लोराईडचं आयोनिक कंपाऊंड म्हणजे काय तर ज्या ठिकाणी शेअरिंग ऑफ चार्जेस असतं, म्हणजे चार्ज शेअर केले जातात. कोव्हॅलंटमध्ये काय करतो आपण, कोव्हॅलंटमध्ये शेअरिंग ऑफ त्याच्यामध्ये जे एलिमेंट्स आहेत त्यांचं शेअरिंग केलं जातं. पण आयोनिक बॉन्डमध्ये आपले चार्ज जे असतात तर ते दिले जातात. ओके, म्हणजे सरळ इलेक्ट्रॉन्स दिले जातात. ओके, शेअरिंग नसतं त्या ठिकाणी, डायरेक्ट दिलं जातं. सो या ठिकाणी आपण पाहू शकतो की मेटल आणि नॉन मेटलमध्ये जेव्हा रिॲक्शन घडून येते तर तेव्हा त्यापासून मोस्टली आयोनिक कंपाऊंड तयार होतं. सो Na इज अ मेटल, Cl जे की क्लोरीन इज अ नॉन मेटल आहे. सो सोडियम आणि क्लोरीन यांच्यामध्ये जेव्हा रिॲक्शन घडून येणार तेव्हा त्यापासून सोडियम क्लोराईड तयार होणार. इट इज अन आयोनिक बॉन्ड. ओके, आयोनिक कंपाऊंड. सो सिमिलरली मॅग्नेशियम अँड पोटॅशियम फॉर्म द आयोनिक कंपाऊंड्स मॅग्नेशियम क्लोराईड अँड पोटॅशियम क्लोराईड रेस्पेक्टिवली. मग याच पद्धतीने मॅग्नेशियम आणि पोटॅशियम हे देखील बॉन्ड्स तयार करतात. ते कुठले असतात, आयोनिक बॉन्ड किंवा आयोनिक कंपाऊंड असतात. ओके, सो नेक्स्ट आपण आता पाहतोय केमिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल्स. नॉन मेटल्सचे केमिकल प्रॉपर्टीज. आत्तापर्यंत आपण काय पाहिलं, मेटल्सचे केमिकल प्रॉपर्टीज. मग मेटल्स जेव्हा ऑक्सिजनशी रिॲक्शन घडवून आणतात इन द प्रेझेन्स ऑफ हीट तेव्हा त्यापासून मेटल ऑक्साईड तयार होतात. वॉटरशी जेव्हा रिॲक्शन घडते तेव्हा त्यापासून हायड्रोजन ऑक्साईड तयार होतात, हायड्रॉक्साईड तयार होतात. जेव्हा मेटल्स नायट्रिक ॲसिडशी रिॲक्शन घडवून आणतात तेव्हा त्यापासून नायट्रेट सॉल्ट्स तयार होतात. तर अशा पद्धतीने प्रत्येक वेळेस कशाप्रकारे रिॲक्शन होते हे आपण पाहिलेलं आहे. सो हेच आता आपण नॉन मेटल्सच्या बाबतीत पाहूया. So non-metals are a collection of elements having less similarity in physical and chemical properties. म्हणजे नॉन मेटल्स असे एलिमेंट्स आहेत की ज्यांच्यामध्ये केमिकल प्रॉपर्टीज आणि फिजिकल प्रॉपर्टीज यांच्यामधलं साम्य खूप कमी आहे. सो नॉन मेटल्सला आपण इलेक्ट्रोनिगेटिव्ह पण म्हणतो. का तर नॉन मेटल्स काय करतात, इलेक्ट्रॉन्स ॲक्सेप्ट करतात. म्हणजे जसं की आपण पाहिलं होतं मेटल्स काय करतात, इलेक्ट्रॉन्स लूज करतात. त्याप्रमाणेच नॉन मेटल्स इलेक्ट्रॉन्स ॲक्सेप्ट करतात. आणि ॲक्सेप्ट करताना ते स्वतःवरती निगेटिव्ह चार्ज तयार करतात, एनायन बनतात ते इलेक्ट्रॉन्स ॲक्सेप्ट करून. आणि त्याच्यामुळे त्यांना आपण इलेक्ट्रोनिगेटिव्ह असं म्हणतो. सो सम एक्झाम्पल्स ऑफ केमिकल रिॲक्शन्स ऑफ नॉन मेटल्स, जसे की जेव्हा नॉन मेटल ऑक्सिजनशी रिॲक्ट करतात तर तेव्हा जनरली नॉन मेटल्स कंबाईन विथ ऑक्सिजन टू फॉर्म ॲसिडिक ऑक्साईड. जेव्हा नॉन मेटल्स आणि ऑक्सिजन यांचं कॉम्बिनेशन होतं तेव्हा त्यापासून ॲसिडिक ऑक्साईड तयार होतं जे की न्यूट्रल असतं. ओके, सो इन सम केसेस न्यूट्रल ऑक्साईड्स आर फॉर्म्ड. काही ठिकाणी ॲसिडिक ऑक्साईड्स तयार होतात तर काही ठिकाणी न्यूट्रल ऑक्साईड्स तयार होतात. ओके, सो आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर कार्बन आहे प्लस ऑक्सिजन. ओके, कार्बन जे की नॉन मेटल आहे प्लस ऑक्सिजनचे 2 मॉलिक्युल्स यांच्यामध्ये जेव्हा कंप्लीट कंबशन होणार तर तेव्हा त्यापासून कार्बन डायऑक्साईड CO2 तयार होणार आहे जे की ॲसिडिक आहे. ओके, तर दुसरं आहे 2 मॉलिक्युल्स ऑफ कार्बन प्लस ऑक्सिजन आहे. आणि या ठिकाणी पार्शियल कंबशन होते म्हणजे ऑक्सिजनचा लिमिटेड वापर केला जातो आहे आणि त्यापासून 2CO म्हणजे कार्बन मोनॉक्साईड तयार होते जे की न्यूट्रल आहे. ओके, ॲसिडिक नाही आहे, न्यूट्रल ऑक्साईड आहे. नेक्स्ट आहे सल्फर प्लस O2 यांचं कंबशन होतं आहे. कंबशन झाल्यानंतर SO2 सल्फर डायऑक्साईड तयार होते जे की ॲसिडिक आहे. तर अशा पद्धतीने नॉन मेटल्स आणि नॉन मेटल्सची रिॲक्शन जेव्हा ऑक्सिजनशी होते तेव्हा एकतर ते ॲसिडिक ऑक्साईड तयार होतात किंवा न्यूट्रल ऑक्साईड्स तयार होतात. नेक्स्ट आता आपण पाहतो आहे सेकंड पेजवरती की अजून कशाप्रकारे अजून केमिकल प्रॉपर्टीज काय आहेत नॉन मेटल्सच्या. सो सेकंड आहे रिॲक्शन ऑफ नॉन मेटल्स विथ वॉटर. जेव्हा
नॉन मेटल्सची रिॲक्शन वॉटरशी होते तेव्हा काय चेंजेस होतात आपण बघूया. फर्स्ट आहे जनरली नॉन मेटल्स डू नॉट रिॲक्ट विथ वॉटर. पहिली गोष्ट तर अशी आहे की नॉन मेटल्स वॉटरची रिॲक्शन घडून आणत नाहीत, बट देर इज अन एक्सेप्शन, दॅट इज हॅलोजन्स. हॅलोजन्स व्यतिरिक्त जे नॉन मेटल्स आहेत तर ते पाण्याशी रिॲक्शन घडून आणत नाहीत, फक्त हॅलोजन्सच वॉटरशी रिॲक्ट होतात. फॉर एक्झाम्पल मग हॅलोजन ग्रुप तुम्हाला माहिती असेल, फ्लोरीन येतं, क्लोरीन येतं वगैरे वगैरे. सो फ्लोरीन क्लोरीन वगैरे जे आहेत, क्लोरीन ऑन डिझॉल्विंग इन वॉटर गिव्स द फॉलोविंग रिॲक्शन. सो एकतर हॅलोजनच फक्त वॉटरची रिॲक्शन घडून आणतात. सो जेव्हा हॅलोजनमधील क्लोरीन वॉटरची रिॲक्शन घडून आणेल तेव्हा रिॲक्शन कशा पद्धतीने असेल ते आपण या ठिकाणी बघू शकतो की Cl2 जो की गॅस आहे, हॅलोजनमधले जे गॅस आहेत, प्लस H2O वॉटर आहे. सो HOCl हायपोक्लोरस ज्याला आपण म्हणतो ॲक्वेशियस सोल्युशन आहे, प्लस HCl हायड्रोक्लोरिक ॲसिड या ठिकाणी तयार होणार आहे. ओके. सो नेक्स्ट आहे रिॲक्शन ऑफ डायल्यूट ॲसिड्स विथ नॉन मेटल्स. आता डायल्यूट ॲसिड्स या ठिकाणी आपण बघणार आहोत की नॉन मेटल्स डू नॉट रिॲक्ट विथ डायल्यूट ॲसिड्स, आणि या ठिकाणी पण हॅलोजन एक्सेप्शन आहे, म्हणजे इतर नॉन मेटल्स काही डायल्यूट ॲसिडशी रिॲक्ट होत नाहीत, बट हॅलोजन मात्र रिॲक्ट होतात. ओके. सो फॉर एक्झाम्पल क्लोरीन रिॲक्ट्स विथ डायल्यूट हायड्रोब्रोमिक ॲसिड. मग क्लोरीन जे आहे, जे की हॅलोजन आहे, 17 ग्रुपमधलं आहे, इट रिॲक्ट्स विथ हायड्रोब्रोमिक ॲसिड बाय द फॉलोविंग रिॲक्शन. जसे की Cl2 जो की गॅस आहे, प्लस 2HBr जो की ॲक्वेशियस सोल्युशन आहे. ओके. हायड्रोब्रोमिक ॲसिड आहे, जेव्हा रिॲक्शन होणार तेव्हा 2HCl2 मॉलिक्युल्स ऑफ हायड्रोक्लोरिक ॲसिड प्लस ब्रोमीन तयार होणार आहे, 2 मॉलिक्युल्स ऑफ ब्रोमीन. ओके. सो ब्रोमीन जे की हॅलोजनच आहे. ओके. सो अशा पद्धतीने या ठिकाणी डायल्यूट ॲसिड्स आणि हॅलोजन यांचं रिॲक्शन आपण बघितलेलं आहे. हॅलोजन म्हणजेच नॉन मेटल्स आपण बघितलेलं आहे. नेक्स्ट आहे फोर्थ वन, रिॲक्शन ऑफ नॉन मेटल्स विथ हायड्रोजन. हायड्रोजन आणि नॉन मेटल्स यांची रिॲक्शन. सो नॉन मेटल्स रिॲक्ट विथ हायड्रोजन अंडर सर्टन कंडिशन. म्हणजे फक्त काही अशा काही कंडिशन आहेत की ज्या ठिकाणी प्रॉपर टेम्परेचर आहे, प्रॉपर प्रेशर आहे, कॅटलाइस्टचा यूज केला जातो, तर या ठिकाणीच फक्त नॉन मेटल हायड्रोजनशी रिॲक्ट करतात. आता कॅटलाइस्ट म्हणजे काय? कॅटलाइस्ट म्हणजे असे सबस्टन्सेस किंवा असे एलिमेंट्स की जे रिॲक्शनमध्ये काही चेंजेस घडवून आणत नाहीत, फक्त रिॲक्शन फास्ट व्हायला मदत करतात. ओके. सो या ठिकाणी सल्फर आहे प्लस हायड्रोजन आहे. सो या ठिकाणी सल्फर आणि हायड्रोजनची जेव्हा रिॲक्शन होईल तेव्हा त्यापासून H2S तयार होणार आहे. नायट्रोजन आहे प्लस 3 मॉलिक्युल्स ऑफ हायड्रोजन आहे. जेव्हा त्यांची रिॲक्शन घडून येईल तेव्हा 2NH3 तयार होणार आहे. अशा प्रकारे काही सर्टन केसेसमध्येच फक्त नॉन मेटल्स हायड्रोजनशी रिॲक्ट होतात. सो इन दिस वे आपण केमिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल्स पाहिले. नेक्स्ट जे आहे आयोनिक कंपाऊंड्स किंवा प्रॉपर्टीज ऑफ आयोनिक कंपाऊंड्स ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवर पण क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळतील. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.